नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जोशना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण इयत्ता 8वीच्या वर्गाची गणित या विषयाची प्रथम घटक चाचणी प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासणार आहोत। पहा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला 8वीच्या वर्गाच्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता 8वी प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे, ती प्लेलिस्ट पहा आणि इतर विषयांच्या प्रश्नपत्रिकेचा देखील सराव करा। क्वेश्चन 1A, गाळलेल्या जागा भरा 5 गुणांसाठी आहे। 1. जर दोन वेगवेगळ्या बिंदूंमध्ये दोन रेषा दिलेल्या रेषांना जोडणारी रेषा असेल तर त्या रेषेला दोन रेषांपैकी छेदिका एक रेषा म्हणतात। 2. त्याचे उत्तर आहे MN। 3. -7, -2 या संख्यांमधील लहान मोठेपणा ठरवा। -2 ही संख्या -7 पेक्षा मोठी आहे। चौथे विधान, दोन परिमेय संख्यांच्या दरम्यान असंख्य परिमेय संख्या असतात। पाचवा प्रश्न, पायची किंमत सांगा 22/7 किंवा 3.14। प्रश्न पहिल्यातील बी प्रश्न सोडवा। 4 गुणांसाठी आहे। खालील परिमेय संख्या दशांश रूपात लिहा। 9/37। त्याचे उत्तर येते 0.243। आणि दुसरी परिमेय संख्या आहे -103/5 आणि त्याचे उत्तर येते -20.6। प्रश्न दुसऱ्यातील ए प्रश्न, खालील संख्यांचे घनमूळ काढा। 4 गुणांसाठी आहे हा प्रश्न। 8000 या संख्येचे घनमूळ काढायचे आहे आणि दुसरे आहे 729 या संख्येचे घनमूळ काढायचे आहे। पुढची संख्या आहे 343 आणि चौथी संख्या त्याचे घनमूळ आलेले आहे 3/5। प्रश्न दुसऱ्यातील बी प्रश्न, दिलेल्या संख्या रेषा पाहून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा। 3 प्रश्नांपैकी कोणत्याही 2 प्रश्नांची उत्तरे लिहायची आहे। या ठिकाणी संख्या रेषा देण्यात आलेली आहे, संख्या रेषेचे निरीक्षण करायचे आहे। त्यावर आधारित पहिला प्रश्न, बी हा बिंदू कोणती परिमेय संख्या दर्शवितो? उत्तर, बी हा बिंदू -10/4 म्हणजेच -5/2 ही परिमेय संख्या दर्शवितो। दुसरा प्रश्न, 1.3/4 ही संख्या कोणत्या बिंदूने दाखवली आहे? उत्तर, 1.3/4 ही संख्या सी बिंदूने दाखवली आहे। आणि तिसरा प्रश्न आहे, एचा निर्देशांक सांगा। पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण इयत्ता 8वीच्या वर्गाची गणित या विषयाची प्रथम घटक चाचणी प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासली। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून यापुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल।